सुनबाई, पुरे झाले. तू आईच्या घरी खूप पैसे पाठवलेस. तुझ्याशी लग्न करून आम्ही तुला या घरात आणले आहे. तू कमावतेस म्हणून, आणि तू सर्व पैसे माहेरी आईला पाठवतेस. तुझ्या आईला अजिबात लाज वाटत नाही का? मुलीची कमाई खातात. थांब आई, पुरे झालं, विकास रागाने म्हणाला. लग्नाआधी विकासच्या घरचे मिनलला पाहायला आले होते तेव्हा मिनल विकासला म्हणाली होती, विकास, माझ्या घरची परिस्थिती तुझ्या समोर आहे. माझा लहान भाऊ 15 वर्षाचा आहे. माझी आई हार्ट पेशंट आहे. आता या घराची सर्व जबाबदारी माझ्यावरच आहे. पण संसार आणि समाजातील लोकांमुळे माझी आई माझं लग्न करण्याची घाई करत आहे. कारण तिला कोणाचेही बोलणे सहन होत नाही. म्हणूनच आईची अडचण पाहून मी लग्नाला हो म्हटलं. पण माझी एक अट आहे की लग्नानंतर माझ्या आईच्या घराचा खर्च जोपर्यंत माझा भाऊ स्वतःच्या पायावर उभा होत नाही तोपर्यंत मी माझ्या पगारातून माझ्या आईला देत राहीन. तुला ठीक वाटत असेल तर माझी काही हरकत नाही, मग मी तुझ्याशी लग्न करू शकते. विकास खूप हुशार आणि समजूतदार मुलगा होता. मिनलचे बोलणे ऐकून विकास तिचा हात धरून म्हणाला, मिनल, तू अजिबात काळजी करू नकोस. आता तुझ्या आईची जबाबदारी फक्त तुझी नाही तर माझी सुद्धा आहे. मी सुद्धा तुला माझ्या बाजूने मदत करेन. मिनलच्या डोळ्यात पाणी तरळले. विकासचे बोलणे ऐकून वडिलांच्या जाण्यानंतर विकास हा पहिला माणूस होता ज्याने मिनलला सांगितले की काळजी करू नको, मी आहे. तिला असाच जीवनसाथी हवा होता जो तिला तिच्या सुखदुःखात साथ देईल. लग्नाच्या वेळी विकासच्या घरच्यांनी सुद्धा होकार दिला होता. पण मिनल लग्न करून घरी येताच काही दिवसांनी मिनलच्या सासू सुरेखाताई मिनलला म्हणाल्या की मिनल, मी काही सामानाची यादी करून ठेवली आहे. ते सामान घेऊन येशील का? लग्नानंतर सासूबाईंनी पहिल्यांदाच तिला काहीतरी आणायला सांगितलं होतं म्हणून ती नाही म्हणू शकली नाही. शिवाय ती विकासला पण काहीच सांगू शकत नव्हती. त्यामुळे मिनलला वाईट वाटत होतं की तिच्याकडे जास्त पैसे शिल्लक नव्हते आणि सामान तर आणावेच लागणार होते. मिनल सकाळी 9:30ला ऑफिसला जायची आणि 5 वाजता परत यायची. ती घरची आणि ऑफिसची दोन्ही कामं उत्तम प्रकारे सांभाळत होती. एके दिवशी बोलता बोलता सासूबाई सुरेखाताईंनी मिनलला विचारले, मिनल, तुझ्या महिन्याचा पगार कधी येतो? मला त्याबद्दल काहीच माहित नाही. मिनल म्हणाली, सासूबाई, माझा पगार दर महिन्याच्या 5 तारखेला येतो आणि उद्या 5 तारखेला माझा पगार येणार आहे. आणि मी फक्त माझ्या खर्चासाठी काही पैसे ठेवते आणि बाकीचे माझ्या आईला देते. मी तुम्हाला लग्नापूर्वी सांगितले होते तसेच. सुरेखाताई म्हणाल्या, पण तेव्हा आणि आता ह्यात खूप फरक आहे. मिनलला तिच्या सासूबाईंचे बोलणे खूप विचित्र वाटले, कारण त्यांची बोलण्याची पद्धत खूप विचित्र होती. पण मिनलने तितके लक्ष दिले नाही. दुसऱ्या दिवशी मिनलचा पगार होताच दुपारी सुरेखाताईंचा मिनलला फोन आला, सुनबाई, आज लवकर घरी ये, मला काही घरगुती सामान आणायला जायचं आहे. विकासची आज मीटिंग आहे त्यामुळे तो जरा उशिरा येईल. तू फक्त माझ्या बरोबर ये. त्याने तिला वेळेवर यायला सांगून फोन ठेवला. संध्याकाळी घरी पोहोचताच तिने सुरेखाताईंना पाहिलं, ज्या सगळी तयारी करून बसल्या होत्या. त्यांच्यासोबत त्यांनी 2-3 पिशव्याही घेतल्या होत्या. मिनल घरी पोहोचताच सुरेखाताई लगेचच तिच्यासोबत रेशनच्या दुकानात गेल्या आणि महिनाभर पुरून उरेल एवढं रेशन घेतलं. आणि पैसे द्यायची वेळ येताच सासूबाई इकडे तिकडे बघत पर्स शोधू लागल्या. मिनलने त्यांना विचारले, काय झालं सासूबाई, आता काय शोधत आहात? सुरेखाताई म्हणाल्या, अगं सुनबाई, मी पर्स घरीच विसरले वाटतं. आता पैसे कसे देऊ? मी पैसे पर्समध्येच ठेवले होते. सुरेखाताई इतक्या जोरात बोलल्या होत्या की दुकानदार आणि जवळ उभ्या असलेल्या ग्राहकांची नजर त्या दोघींवर पडली. तेव्हा दुकानदार म्हणाला, आता तुम्ही घेतलेला माल परत करू शकत नाही. आता मिनलला पैसे द्यावेच लागणार होते आणि ते पैसे 2-4 हजार रुपये नव्हते. खरे तर सुरेखांनी 10,000 रुपयाचे संपूर्ण रेशन विकत घेतले. बिचाऱ्या मिनलला जेमतेम 30,000 रुपये पगार मिळाला. 5,000 स्वतःसाठी ठेवून ती 25,000 आईला देणार होती. त्यातील 10,000 रुपये त्यांच्या घराच्या भाड्यासाठी वापरले जातात. भावाच्या शाळेच्या ट्युशन फी साठी 5,000 रुपये द्यायचे. उरलेले रकमेमध्ये वीज बिल, घरातील बिल, रेशन, पाणी, घरगुती वस्तू, मिनलच्या आईचे उपचार, औषधे, सर्व काही या रकमेत करायचे होते. पण यावेळी मिनलचे 10,000 रुपये रेशनच्याच दुकानात संपले. जरी तिने स्वतःसाठी पैसे ठेवले नाही तरी या महिन्यातील तिच्या आईच्या घर खर्चाची पूर्ण रक्कम ती देऊ शकणार नव्हती. तिने एकदा विकासशी बोलण्याचा विचार केला, पण तिला वाटले की आधीच तो घराचा सगळा खर्च उचलतो आणि मी माझा संपूर्ण पगार घेऊन आईला देते.
यावेळी तिने आईला फक्त 20,000 रुपये दिले आणि म्हणाली, आई, तू घर मालकाला सांग की या महिन्याचे भाडे पुढच्या महिन्यात देईल. बाकीचे पैसे तू घरात खर्च करून घर आरामात चालवू शकतेस. कशी तरी घर मालकाला विनंती केल्यानंतर तो पुढील महिन्यात भाडे घेण्यास तयार झाला, ज्याने मिनलला थोडा दिलासा मिळाला. पुढच्या महिन्याची 5 तारीख येताच सुरेखाताईंनी दुकानदाराकडून घरातील रेशन मागवले आणि त्या गायब झाल्या. विकास रात्री 8 वाजता यायचा आणि मिनल 5 वाजताच यायची. सुरेखाताईंनी दुकानदाराला 6 वाजता रेशन आणायला सांगितले आणि 6 वाजण्याच्या आधी त्या कॉलनीतील त्यांच्या मैत्रिणीच्या घरी गेल्या. दुकानदार रेशन घेऊन घरी आला तेव्हा मिनलच होती. घरी ना विकास ना सासू. आता पैसे मागितले तरी कोणाकडे मागणार? दुकानदार पैसे घेतल्याशिवाय परत जाणार नव्हता. आता मिनलला सुद्धा काही शंका येऊ लागली की आई हे सगळं जाणून बुजून करत आहेत. फक्त मी घरी एकटी आहे हे पाहून हे सगळं त्या करतात. आता मिनल रडत होती. यावेळीही ती सुरेखाताईंच्या जाळ्यात फसली होती आणि मिनलनेच पैसे दुकानाच्या मालकाला दिले. इथे मिनलच्या आई वडिलांच्या घरात घरमालक महिन्याभरानंतर भाडे मागू लागला आणि यावेळी त्याला 2 महिन्याचे भाडे हवे होते. 2 महिन्याचे भाडे म्हणजे 20,000 आणि त्यावर घराचा खर्च भागवणे कठीण होतं. या छोट्या छोट्या गोष्टींमुळे मिनल खूप घाबरून जायची. सासूच्या या कृत्याने मिनल नाराज झाली. दुसरी गोष्ट म्हणजे घर मालक वारंवार भाड्याची मागणी करत असल्याचं तिच्या आईने सांगितल्यानंतर मिनल उलट आईलाच रागवली. मी सांगत होती ना, दिनेश स्वतःच्या पायावर उभा होईपर्यंत माझं लग्न करू नकोस. त्याचं शिक्षण पूर्ण होऊ दे. पण तुम्ही माझे ऐकले नाही. आजूबाजूच्या लोकांचं ऐकून तू माझं लग्न केलेस, तेही बळजबरीने, आणि त्याचा परिणाम म्हणजे मी स्वतः कमावत असून मी तुम्हाला पूर्ण रक्कम देऊ शकत नाही. कारण विकासची आई दिसते तेवढी साधी नाही. मी माझ्या आईला पगार देते म्हटल्यावर माझ्या सासूबाई घरातील रेशनमध्ये अर्धा खर्च करायला लावतात मला आणि इच्छा नसतानाही मला पैसे द्यावे लागतात. अशा वातावरणात ती अडकली आहे हे ऐकून तिची बिचारी आई पण गप्प बसते. मिनलची आई यावेळीही घर मालकाला थांबायला सांगते, पण तो खूप विनवणी करून तयार झाला होता. आज चालू महिन्यातील 5 तारीख होती. आज मिनलचा पगार येणार होता. तिला भीती वाटत होती की यावेळीही तिची सासू काही कारण सांगून तिच्याकडून पैसे घेईल, म्हणून ती दिवसभर फोनकडे बघत राहिली. पण आज सुरेखाताईंचा फोन आला नाही. मिनलने सुटकेचा सुस्कारा सोडला, पण घरी पोहोचताच सुरेखाताई तयार बसल्या होत्या आणि मिनलकडे बघत होत्या. सुरेखाताई म्हणाल्या, सुनबाई, चल लवकर चल, खूप उशीर झाला आहे. किती वेळ झाला मी तुझी वाट पाहत होते. काही सामान खरेदी करून येऊ. यावेळेला मिनलला अजिबात पैसे द्यायचे नव्हते, कारण घर मालकाला 2 महिन्याचे भाडे दिले नव्हते. जर त्याला यावेळीही भाडे दिले नाही तर कदाचित तो मिनलच्या आईला आणि भावाला घरातून हकलून देईल. हीच भीती मिनलच्या मनात होती. म्हणून ती म्हणाली, आई, थांबा थोडा वेळ, विकास येतच आहेत. अगं नाही, अजून खूप वेळ आहे विकासला यायला. मी बोलले होते त्याच्याशी. आज एक महत्वाची मीटिंग आहे, त्यामुळे त्याला यायला उशीर होईल. सासूचे म्हणणे ऐकून मिनल विचार करू लागले. माझे विकास सोबत 5 मिनिटापूर्वीच बोलणे झाले होते. विकास म्हणत होता की मी पण घरी पोहोचणार आहे. माझं आज ऑफिसमधील काम लवकर आटपलं होतं, म्हणून घरी यायला निघालो. सासूबाई माझ्याशी का खोटं बोलत आहेत? विकासची वाट कशाला पाहायची? तुझा पगार मिळालाच असेल, मग ते पैसे कशासाठी? सासूबाई, तुम्हाला माहित आहे ना, मी ते पैसे माझ्या आईला देते. सुनबाई, हे बघ, मी तुला स्पष्टच सांगते. तू आमच्या घरची सून आहेस. तू कमावतेस ते पैसे तुझ्या आईला तुझ्या माहेरच्या घरात देतेस. हे बरोबर नाही. मुलीच्या आई वडिलांनी मुलीच्या घरचे पाणीही प्यायचे नाही आणि तुझी आई बसून स्वतःच्या मुलीची कमाई खात आहे आणि तिला अजिबात लाज वाटत नाही. तुझा भाऊ लहान आहे तर त्यात आमची काय चूक? आता तू या घरची सून आहेस, त्यामुळे या घराची जबाबदारी तुझी आहे. अहो सासूबाई, मला माझ्या माहेरची जबाबदारी सुद्धा सांभाळायची आहे. माझा भाऊ लहान आहे, त्यामुळे कमवणारं असं कोणी नाही. सासूबाई म्हणाल्या, आता तूच मला शिकवशील मी कसल्या गोष्टी बोलायच्या. सासूबाईंचा असा स्वभाव बघून मिनलच्या डोळ्यात पाणी आले आणि ती रडू लागली. आई, बरोबर म्हणालीस, मागून विकासचा आवाज आला. सुरेखाताईंनी मागे वळून पाहिलं तर विकास समोर उभा होता. विकासला पाहताच सुरेखाताईंनी बोलणे बंद केले. विकास एवढ्या लवकर घरी येईल यावर सुरेखाताईंचा विश्वासच बसत नव्हता. मिनलला ते पाहून आश्चर्य वाटले. विकास सुरेखाताईंना म्हणाला, आई, तू बरोबर आहेस. आता मिनल या घरची सून आहे, म्हणून तिने या घरची जबाबदारी सांभाळावी आणि तसाच मी त्या घरचा जावई आहे, त्यामुळे त्या घराची जबाबदारी मलाच सांभाळायची आहे. विकास म्हणाला,
आई, तू अशी नव्हतीस. मिनलच्या आईची काय अवस्था आहे. स्वतःच्या इच्छेने त्या हे सर्व करत नाहीत, तर त्यांची ही मजबुरी आहे. तिचा भाऊही लहान आहे. तो स्वतःच्या पायावर उभा होईपर्यंत मिनलला नोकरी करावी लागेल आणि हे तुला लग्नाआधीच माहित होतं. आई, तुला तुझ्या सुनेचा अभिमान असायला हवा. तुझी सून एकाच वेळी 2 घरे सांभाळत आहे. मिनलला नोकरी करायची आहे असं नाही, तर तिला जबाबदारी आहे म्हणून तिला काम करायला जावं लागतं. ज्या दिवशी मिनलचा भाऊ त्याच्या पायावर उभा राहील, त्या दिवशीच मी मिनलला तिची नोकरी सोडायला लावीन. कारण ती खूप थकली आहे. इतक्या लहान वयात तिने खूप काही पाहिलं आहे. विकास म्हणाला, आई, आपल्या घरात काय कमी आहे. मी तुझा मुलगा. तुला जे हवं ते माझ्याकडून मागायला हवं होतंस. तू कधी काही बोललीस आणि मी नाही म्हणालो का तुला. विकास जरा कठोरपणे बोलत होता. सुरेखाताईंना आता मात्र स्वतःचीच लाज वाटू लागली. त्यांना खूप अपमानित वाटू लागलं आणि काहीही न बोलता गुपचूप त्या त्यांच्या खोलीत गेल्या. विकास मिनलकडे गेला आणि तिचे अश्रू पुसत म्हणाला, जोपर्यंत मी तुझ्यासोबत आहे तोपर्यंत मिनल, तू काळजी करू नकोस. मी तुला आणि तुझ्या घरच्यांना काही त्रास होणार नाही याची काळजी घेईन. आणि हो, तुझ्या आईच्या घराचे थकलेले भाडे मी आज येतानाच भरून आलो आहे. तू काळजी करू नकोस. विकासचे प्रेमळ शब्द ऐकून मिनलचा स्वतःवरचा ताबा सुटला आणि ती त्याच्या गळ्यात पडून मनसोक्त रडली. त्यानंतर सुरेखाताईंनी कधीही मिनलला तिच्या माहेरच्या लोकांना किती पैसे दिले, त्यांच्यासाठी काय वस्तू मागवल्या हे विचारलं नाही. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली ती आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.